श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सौ लता धर्मनाथ वातारपेकर. देव माझा या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करते. आता चैत्र महिना सुरू होईल. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. आपला हिंदूंचा नववर्षाचा पहिला दिवस. घरोघरी विजयाची गुढी उभारली जाते आणि हा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. याच दिवशी श्री रामप्रभू, सीतामाता व लक्ष्मण आपला वनवास संपवून अयोध्येत परतले होते. तेव्हा येथील लोकांनी गुढी उभारूनच त्यांचे स्वागत केले होते. तेव्हापासून हा शुभ दिवस गुढी उभारूनच साजरा करतात. याच चैत्र महिन्यात येते ती रामनवमी म्हणजे रामाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी करतात. या काळात जे जप, तप, दान, धर्म अनुष्ठान केले जाते ते सिद्ध होते असे म्हणतात. याच नवरात्रीमध्ये एक स्तोत्र सिद्ध केले जाते. ते स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र. बुधकौशिक ऋषींना श्री शंकराने म्हणजे महादेवाने रात्री स्वप्नात या स्तोत्राची दीक्षा दिली. त्यांनी ती सकाळी लिहून काढली. म्हणूनच रामरक्षा स्तोत्र खूप प्रभावी व शक्तिशाली आहे. या रामरक्षा स्तोत्राचे पठण भक्तीने आणि श्रद्धापूर्वक केल्यास श्री रामप्रभूच्या कृपेने ग्रहपीडा दूर होते, शत्रुपीडा दूर होते, शारीरिक पीडा दूर होते, संपूर्ण शरीराचे संरक्षण होते, संकटातून मुक्तता मिळते आणि आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात. आर्थिक उन्नतीही होते असे अनुभव आहेत. आता पाहूयात हे स्तोत्र कसे सिद्ध करावे. ब्रह्ममुहूर्तावर उठून शुचिर्भूत होऊन आसनावर बसावे. आपली रोजची घराची पूजा करावी. गाईच्या तुपाचा दिवा, अगरबत्ती लावावा आणि हातात पाणी आणि तांदूळ घेऊन संकल्प करावा. नाव, गोत्र, आपली इच्छा सांगून संकल्प करावा आणि नंतर हे रामरक्षा स्तोत्र 9 दिवस 9 वेळा किंवा 11 वेळा याची आवर्तन करावी, तीही एकाच बैठकीत. स्तोत्र म्हणताना मध्ये कोणाशीच बोलू नये. राग, कलह, द्वेष करू नये. अनुष्ठान सुरू असताना मद्यपान, मांसाहार करू नये. ब्रह्मचर्य पाळावे. स्त्रियाही हे अनुष्ठान करू शकतात. स्त्रियांनी त्यांच्या महिन्याचे 4 दिवस पाहूनच अनुष्ठान करावे. पाळीच्या दिवसात अनुष्ठान करू नये. ज्यांना खाली आसनावर बसून करता येत नाही त्यांनी खुर्ची किंवा सोफ्यावर बसून अनुष्ठान केले तरी चालेल. ब्रह्ममुहूर्त जमत नसेल तर दिवसातील एक वेळ पाळून करावे. तीच एक वेळ 9 दिवस पाळावी. 9 दिवस अनुष्ठान झाल्यावर रोज एक वेळेस रामरक्षा स्तोत्र पठण करा. या स्तोत्राचा खूप चांगला फायदा झालेला आहे लोकांना. तुम्ही पण करून पाहावे आणि नक्कीच अभिप्राय कळवावा. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.